लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीनंतर BJP थोडीशी बॅकफुटवर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सर्व जागांवर BJP व महायुतीला टफ फाईट देताना दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील घसरते मतदानाचा टक्का महायुतीसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविणे व मोदी लाट तयार करणे हे BJPसाठी अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे आज मोदींच्या एका दिवसात तब्बल 3 सभा झाल्या आहेत. दुपारी सोलापूर, त्यानंतर कराड व संध्याकाळी पुणे, तर उद्या माळशिरसमध्ये, त्यानंतर धाराशिव व लातूरमध्ये मोदींच्या सभा आहेत. 2 दिवसात 6 सभा मोदींना घ्याव्या लागत आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 जागांसाठी मोदींची कोल्हापुरात 1 सभा झाली आहे. विक्रमी 6 सभा तिसऱ्या टप्प्यासाठी मोदींना 2 दिवसात घेण्याचे काम मोदींना करावं लागत आहे. म्हणजेच पहिल्या 2 टप्प्यात 5 सभा घेतलेल्या मोदींना आता 2 दिवसात 6 सभा घ्याव्या लागत आहेत. पण नेमकं का आणि कशासाठी? खरंच भाजपचं धाबं दणाणलं आहे का? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थानिक मुद्द्यावर प्रचार करत आहे. यामुळे मोदीजींची लाट येथे ओसरताना दिसत आहे आणि लोकांची महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या प्रति सहानुभूती निर्माण झालेली असल्यामुळे येथे भाजपसाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. यामुळेच भारतीय जनता पार्टीला फक्त आणि फक्त मोदीच तारू शकतात. यासाठी मोदींची लाट महाराष्ट्रामध्ये तयार करून आपल्या पारड्यात अधिकाधिक मते मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षांना मिळणाऱ्या सहानुभूतीला फाटा देण्यासाठी मोदीजी अधिकाधिक प्रचारावर महाराष्ट्रात जोर देताना दिसत आहे. तसंच आपल्या पारंपरिक हिंदू मतदारांना साथ घालताना ते दिसत आहेत. यामुळे मुस्लिम समाजावर टीका करणे तसंच धर्म आणि जातीवरती राजकारण करण्यासाठी मोदीजी अधिकाधिक प्रचार करत आहे. तसंच आपले हिंदुत्व जोरशोरात सांगत आपल्याकडे मत वळविण्यासाठी मोदीजी परंतु महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्नावर जनतेचा भर असल्यामुळे येथील शेतकरी, बेरोजगारी आणि महागाई याच्या व्यतिरिक्त लोकांना बाकी कोणत्याच मुद्द्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे लोक जास्तीत जास्त महाविकास आघाडीला प्रतिसाद देत आहेत. यासाठी मोदीजी जास्त